महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार म्हसळा नगरपंचायतीमार्फत अँटी रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार म्हसळा नगरपंचायतीच्या माध्यमातून ABC ॲनिमल बर्थ कंट्रोल कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असून त्या अंतर्गत कुत्रे व मांजरींसाठी अँटी रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे लसीकरण शिबिर पशुवैद्यकीय दवाखाना म्हसळा येथे मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। या शिबिरा कार्यक्रमांतर्गत कुत्रे व मांजरींना अँटी रेबीज लस देण्यात येणार आहे। म्हसळा शहरात सध्या 25 पाळीव श्वान असल्याची नोंद आहे। भटक्या श्वानांची संख्या सुमारे 261 असल्याची माहिती म्हसळा नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठलराव राठोड यांनी महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेलशी बोलताना सांगितले। आरोग्य विभागातून माहिती घेतली असता मागील वर्षभरात ग्रामीण रुग्णालयात 550 तर तालुक्यात 311 श्वानदंशाचे रुग्णांवर इलाज केल्याचे सांगण्यात आले। सदर शिबिराचे आयोजन पशुवैद्यकीय दवाखाना म्हसळा यांच्या माध्यमातून व त्यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहेत। सर्व खाजगी श्वान मालकांनी आपल्या श्वानांना वेळेत पशुवैद्यकीय दवाखाना म्हसळा पंचायत समिती कार्यालयाजवळ येथे लसीकरणासाठी आणावे असे आवाहन प्रवीण जाधव, आरोग्य निरीक्षक म्हसळा नगरपालिका यांनी शहरातील जनतेला केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।